लास्ट पिरियडला बेटा आपण डॅनियल सेल पाहिला. लास्ट पिरियडला आपण केमिकल सेल मध्ये व्होल्टॅक सेल पाहिला, गॅल्व्हॅनिक सेल. व्होल्टॅक किंवा गॅल्व्हॅनिक सेल मध्ये पहा, या सेल मध्ये केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. या सेल मध्ये एनोड पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? एनोडवर चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह इलेक्ट्रोड एनोड है. एनोड मीन्स जहां ऑक्सीडेशन होता है वो एनोड है. नेक्स्ट, ये सेल में कैथोड जो है वो कौन है? पॉझिटिव्ह है, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड है. बर, याचं एग्जाम्पल अपन डैनियल सेल घेतलं बेटा. डैनियल सेल में हमने 2 हाफ सेल लिए थे. एक कौन सा हाफ लिए? जिंक हाफ सेल, और दूसरा कॉपर हाफ सेल. जिंक हाफ सेल क्या है? हाफ सेल का डेफिनेशन क्या है? कोई भी मेटल जब उसी के सॉल्ट सॉल्यूशन में हम डीप करते तो दैट इज नोन एज हाफ सेल है. जिंक डीप्ड इन ZnSO4 सॉल्यूशन, जिंक डीप्ड इन जिंक आयन. मेटल जब उसी के आयन के कांटेक्ट में आता है तो उसी का नाम क्या? हाफ सेल है. तो डैनियल सेल में, डैनियल सेल अगर हमको कंस्ट्रक्ट करना है तो 2 हाफ सेल चाहिए, एक जिंक हाफ सेल, दूसरा कॉपर हाफ सेल. मला सांगा, आता आपण लेफ्टला कोणता इलेक्ट्रोड घेतला होता बेटा? अपन लेफ्टला जिंक घेतलाय का कॉपर घेतलाय? तो जो ज्यादा रिएक्टिव है, जो ज्यादा एक्टिव है वो हमने लिया. तो हमने यहां लेफ्ट साइड को यहां हमने लिए थे कौन सा? जिंक रॉड लिए थे, ठीक है. और राइट में हमने कौन सा लिए? तो कॉपर लिए. बरोबर आहे. आता या दोन्ही मेटल आहेत बेटा. जेव्हा आपण एक्सटर्नली हे वायरला जेव्हा आपण कनेक्ट करायलो बेटा, आणि इंटरनली जेव्हा आपण सॉल्ट ब्रिजला कनेक्ट केल्यानंतर मध्ये रिएक्शन चालू झाली, बरोबर आहे. आता या दोघांमध्ये कॉम्पिटिशन स्टार्ट झाली. कौन इलेक्ट्रॉन लूज करेगा, कौन जल्दी इलेक्ट्रॉन लूज करेगा, कौन जल्दी ऑक्सीडाइज होगा. बराबर है. अब दोनों में कौन जल्दी इलेक्ट्रॉन लूज करेगा? तो जिंक इलेक्ट्रॉन लूज करेगा. जिंक की टेंडन्सी इलेक्ट्रॉन लूज करने की ज्यादा आहे, म्हणजे झिंकची ऑक्सिडेशनची टेंडन्सी जास्त आहे. झालं क्लिअर? बरं, हे कशावरून तुम्ही केलेलं आहे? इथं पहा, ही ईएमएफ सिरीज आहे बेटा, इलेक्ट्रोमोटिव्ह 4 सिरीज आहे. या सिरीज मध्ये या राईट साइडला पहा बेटा, इथं फ्लोराइड आयन आहे आणि इथं कोण आहे? लिथियम आहे. जेव्हा आपण या साइडला बेटा टॉप टू बॉटम जेव्हा चाललो तिथं, तेव्हा खाली लिथियम आहे. अब लिथियम मेटल है, लिथियम लूज करने की टेंडेंसी ज्यादा है. अब जिसका जल्दी ऑक्सीडेशन होता है वो एक्सेस है, कौन है? तो रिड्यूसिंग एजेंट है. मग इथं पहा, इथं कॉपर आहे बेटा आणि या ठिकाणी इथं झिंक आहे. तर मला सांगा, झिंक लवकर ऑक्सिडाइज होणार, म्हणून आपण कुठे घेतला? तर लेफ्ट साइडला घेतला बेटा. हा झाला तुमचा निगेटिव्ह इलेक्ट्रोड. झालं क्लिअर? कॉपर राइटला, हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड है, ये कैथोड है, ये एनोड है. ऐसा हमने सेल कंस्ट्रक्ट किया है, बरोबर है. चलो दूसरा एग्जांपल देखें. आता आपण दूसरा सेल घेऊ बेटा. चला दुसरा गॅल्व्हॅनिक किंवा व्होल्टॅक सेलचं नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ बेटा. आता याच्यामध्ये पहा, सेकंड एक्झाम्पल कोणतं आहे या केस मध्ये? पहा बेटा, कॉपर, पहा नीट लक्ष द्या बेटा. कॉपर आणि मॅग्नेशियम घेऊ बेटा, ठीक आहे. आता मला इथं सेल कंस्ट्रक्ट करायचा आहे, या मुझे सेल कंस्ट्रक्ट करना है. आता लेफ्टला कोणता आहे, राईटला कोणता? आपल्याला 2 हाफ सेलची गरज आहे बेटा. तर मला सांगा, या कॉपर आणि झिंक, या कॉपर आणि मॅग्नेशियम मध्ये लवकर कौन ऑक्सीडाइज हुई बेटा? लेफ्ट को कौन सा इलेक्ट्रोड है? तो हम बोलते सर, हमने यहां लेफ्ट में लिए कौन सा? मैग्नीशियम लिए हमने. ये मैग्नीशियम ही यहां राइट है.
चलो मैग्नीशियम हमने डीप किए, कहा मैग्नीशियम आयन में हमने डीप किए, उसका कॉन्सेंट्रेशन हमने लिए 1 मोलार। मैग्नीशियम सल्फेट घेतला बेटा, उसका कॉन्सेंट्रेशन हमने 1 मोलार लिए। चलो राइट में हमने कौन सा लिए, और एक इलेक्ट्रोड लिए, एक रॉड लिए, वो कौन सा है, तो कॉपर है। चलो कॉपर उसी के आयन के कांटेक्ट में, तो Cu++ है, ये भी 1 मोलार है, स्टैंडर्ड कंडीशन है, स्टैंडर्ड सॉल्यूशन है। मैंने एक्सटर्नली कनेक्ट कर दिया मेटालिक वायर थ्रू वोल्ट मीटर से, इंटरनली सॉल्ट ब्रिज है यहां, हो का। आता इथं आपण जर बल्ब लावला तर बल्ब चालू होणार, अंदर तो रिएक्शन स्टार्ट हो गए। आता मी तुम्हाला सांगितलं बेटा, लेफ्टला जे घेतलेला आहे तो कोणता इलेक्ट्रोड आहे, निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, राइट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, ये कैथोड है, ये एनोड है। मग आता याच्यावरून लक्षात ठेवायचं, मला सांगा लेफ्टला कोण घेतला, मैग्नीशियम है, नीचे वाला निगेटिव रहता है या पॉजिटिव रहता है, नीचे वाला इलेक्ट्रॉन निगेटिव या पॉजिटिव है, तो सर निगेटिव है, ऊपर वाला हमेशा पॉजिटिव है। हम नीचे आला इथं काही प्रॉब्लेम याच्यात आता, ठीक आहे चल। आता मला सांगा, हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह क्लिअर झालं, ज्या इलेक्ट्रोडला ऑक्सिडेशन होते ते एनोड आहे बेटा। मग आता मला सांगा याच्यामध्ये हाफ सेल रिएक्शन कोणती आहे, ऑक्सीडेशन हाफ सेल, रिडक्शन हाफ सेल है। तो ऑक्सीडेशन हाफ सेल कौन सा है, तो लेफ्ट वाले का ऑक्सीडेशन है, मैग्नीशियम गेट ऑक्सीडाइज टू मैग्नीशियम आयन है, प्रोसेस ऑक्सीडेशन है, ये हुआ एनोड है। आता राईटला बेटा, राईट साइडला जे आपण रॉड घेतलेला त्याचे आयन इलेक्ट्रॉन गेन करणार आहे, यहां कौन है, कॉपर आयन है, ये कॉपर आयन ये 2 इलेक्ट्रॉन गेन करेंगे, बराबर है, प्रोसेस रिडक्शन है और फॉर्म कॉपर के फॉर्म में डिपॉजिट होगा। अब ये ऑक्सीडेशन हाफ सेल रिएक्शन, ये रिडक्शन हाफ सेल रिएक्शन। चलो मैंने यहां नेट सेल रिएक्शन लिख दिया, Mg+Cu++ यूज Mg+++Cu, झाली रिडॉक्स रिएक्शन आहे बेटा। आता याला मी या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो बेटा, Mg+Cu+SO4 यूज MgSO4+Cu। मी तुम्हाला काल लास्ट पिरियडला सांगितलं की सल्फेट आयनचा रोल काय, ऑडियन्स आहे बेटा। सल्फेट आयन न काही रिएक्शन मध्ये फरक पडायला का बेटा, नाही, कॉमन आयन आहे, पर रिएक्शन स्पॉन्टेनियस है या नॉन स्पॉन्टेनियस है। आता पहा बेटा, इथं प्रोसेस कोणती आहे बेटा, ऑक्सिडेशन आहे, यहां प्रोसेस रिडक्शन आहे। आता या इलेक्ट्रोडचं जे पोटेन्शियल आहे त्याला आपण म्हणतो तर काय, ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे। इलेक्ट्रोड पोटेंशियल का डेफिनेशन क्या है, डेफिनेशन काय नहीं बेटा, इलेक्ट्रोड पोटेंशियल म्हणजे काय, जब हम मेटल उसी के सॉल्ट सॉल्यूशन में जब डीप करते हैं, जब पोटेंशियल डेवलप हो जाता है तो दैट इज नोन एज इलेक्ट्रोड पोटेंशियल। पहा ना, मैग्नीशियम के पॉजिटिव आयन कहां चले गए, सॉल्यूशन में चले गए, ये मैग्नीशियम में, ये मैग्नीशियम के पॉजिटिव आयन सॉल्यूशन में चले गए, इलेक्ट्रॉन जो है वो सरफेस पे यहां पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं बेटा इथं, म्हणजे इथं पोटेन्शियल डेव्हलप झालं, त्याला आपण होतं इलेक्ट्रोड पोटेंशियल। कोणतं इलेक्ट्रोड पोटेंशियल, तो ऑक्सीडेशन पोटेंशियल है, तो यहां ऑक्सीडेशन पोटेंशियल डेवलप हुआ, यहां रिडक्शन पोटेंशियल है। अब ये 2 इलेक्ट्रोड का जो पोटेंशियल है, 2 इलेक्ट्रोड का जो पोटेंशियल डिफरेंस है, दैट इज नोन एज सेल पोटेंशियल है, हम रिप्रेझेंट करते ईएमएफ ऑफ सेल से। मला दोघांचं इलेक्ट्रोड पोटेंशियल कॅल्क्युलेट तर करावं लागेल, पोटेंशियल डिफरन्स, वो फॉर्म्युला काय ना,
ईएमएफ ऑफ सेल या इलेक्ट्रोड पोटेंशियल इज इक्वल टू ऑक्सीडेशन पोटेंशियल ऑफ कोने मैग्नीशियम में प्लस रिडक्शन पोटेंशियल ऑफ कोने यहां कॉपर है आहे बेटा बर हा एक फॉर्म्युला झाला इथं ठीक आहे मला सांगा कोणाची ऑक्सिडेशनची कोणाची रिडक्शनची टेंडन्सी जास्त है गेन करने की टेंडेंसी किसकी ज्यादा है इसकी गेन करने की टेंडेंसी ज्यादा है बरोबर एक पहा ये जल्दी ऑक्सिडाइज होगा ये जल्दी रिड्यूस होगा बरोबर आहे मग आता याची जर आता इथं पहा बेटा ह्याचं रिडक्शन पोटेंशियल है चलो इसका रिडक्शन पोटेंशियल का वैल्यू हमारे सामने है बोलो कॉपर का रिडक्शन पोटेंशियल कितना है किती बेटा कॉपरचं रिडक्शन पोटेंशियलची व्हॅल्यू 0.34 आहे ही रिडक्शन रिएक्शन आहे पहा ही रिडक्शन रिएक्शन आहे ही व्हॅल्यू आहे एनी प्रॉब्लेम याच्यात चला बेटा पुढे आता आपल्याला जी सिरीज दिली त्या सिरीज मध्ये बेटा त्या सिरीज मध्ये मॅग्नेशियमची कोणती व्हॅल्यू आहे बेटा ही जी व्हॅल्यू आहे ही कोणती आहे ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे रिडक्शन आहे राईट हे प्लस आहे हे बरोबर आहे पर आपल्याला इथं ऑक्सिडेशन पाहिजे बेटा म्हणून आपण काय करतो तो व्हॅल्यू तर सेम आहे फक्त साइन चेंज होणार म्हणून मी काय घेतलं बेटा इथं हे 2.37 मग येणार आन्सर प्लस येईल का मायनस येईल इलेक्ट्रोड पोटेंशियल या दोघांचा पोटेंशियल डिफरन्स प्लस आहे का मायनस आहे प्लस आहे मग रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे या नॉन स्पॉन्टेनियस है रिएक्शन स्पॉन्टेनियस है राइट इसका मतलब है जब हम मैग्नीशियम कॉपर सल्फेट में डीप करते मैग्नीशियम जेव्हा आपण कॉपर सल्फेट मध्ये डीप करतो तेव्हा रिएक्शन स्पॉन्टेनियस है पहा लेफ्ट टू राइट स्पॉन्टेनियस है राइट टू लेफ्ट नॉन स्पॉन्टेनियस है कॉपर जब मैं मैग्नीशियम सल्फेट में डीप करता हूं तो नो रिएक्शन है लेकिन यहां स्पॉन्टेनियस है याचा ईएमएफ काय आहे पॉझिटिव्ह आहे पर ठीक आहे चला पुढे तुम्ही म्हणे नाही आपण फॉर्म्युला चेंज करू पहा व्यवस्थित लक्ष द्या पहा चला दुसरा फॉर्म्युला मला इलेक्ट्रोड पोटेंशियल कॅल्क्युलेट करायचं चला सेल पोटेंशियल आता मला सांगा दोन्ही व्हॅल्यू कशाच्या आहेत रिडक्शनच्या आहेत आपण स्टँडर्ड लक्ष ठेवा स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल म्हणल्यानंतर ती व्हॅल्यू असते रिडक्शन पोटेंशियल पण या केस मध्ये मला सांगा या दोघांमध्ये याची ऑक्सिडेशन पोटेंशियल जास्त आहे याची रिडक्शन पोटेंशियल जास्त है इसका रिडक्शन पोटेंशियल अगर ज्यादा है तो इसका रिडक्शन पोटेंशियल कम है मग इथं पहा या दोघांमध्ये या व्हॅल्यूवरून लक्षात येते कोणाची व्हॅल्यू जास्त आहे बेटा हे इथं या केस मध्ये कोणाची व्हॅल्यू जास्त आहे कॉपरची रिडक्शन पोटेंशियल व्हॅल्यू जास्त आहे झिंकची कमी आहे मॅग्नेशियमची कमी आहे बेटा ठीक आहे मग आता मी हा फॉर्म्युला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो चालते बेटा एनी प्रॉब्लेम हायर रिडक्शन पोटेंशियल माइनस लोअर रिडक्शन पोटेंशियल एनी प्रॉब्लेम ये कोणता कैथोड है यहां ये एनोड है आपल्याला परीक्षेला हेच फॉर्म्युला पाहिजे बेटा ठीक है चलो आप बोलो कॉपर का वैल्यू कितना है तो 0.34 है सब रिडक्शन ही है
मैग्नीशियम का रिडक्शन पोटेंशियल कितना है, यहां कितना, ये माइनस, सॉरी माइनस 2.37, आने वाला आंसर माइनस है या प्लस है? म्हणजे रिएक्शन स्पॉन्टेनियस या नॉन स्पॉन्टेनियस? हाही फॉर्म्युला अप्लाय करा, काही प्रॉब्लेम नाही, याही फॉर्म्युल्यानं करा, काही प्रॉब्लेम नाही बेटा, ठीक है। पर सेल रिप्रेजेंटेशन करा, इतना बड़ा सेल जो है वो मुझे रिप्रेझेंट करना है। आता मला सांगा रिप्रेझेंटेशन मध्ये बेटा, या रिप्रेझेंटेशन मध्ये आता मला हे रिप्रेझेंट करायचं आहे, रिप्रेझेंट करताना पहा लेफ्टला कोणता घेतला आपण, मॅग्नेशियम आहे बेटा, ये मैग्नीशियम है, सिंगल वर्टिकल लाइन Mg प्लस प्लस है, मैग्नीशियम सल्फेट कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे। आता मला सांगा मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियम सल्फेटचा किंवा मॅग्नेशियमचा डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे? डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, म्हणून सिंगल वर्टिकल लाइन आहे, यस। त्याच्यानंतर राईटला इकडे काय घेतलेलं आपण, कॉपर घेतला, सिंगल वर्टिकल लाइन, काय येणार आहे, Cu प्लस प्लस आहे, कॉपर सल्फेट 1 मोलार आहे। आता परत पहा, सिंगल वर्टिकल लाइन डायरेक्ट या इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे, डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे। बर मला सांगा दोन हाफ सेल मध्ये डायरेक्ट का इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे? दोन हाफ सेल मध्ये इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट है, पर म्हणून डबल वर्टिकल लाइन है। चलो अब ये निगेटिव इलेक्ट्रोड है, ये पॉजिटिव इलेक्ट्रोड है, लेफ्ट वाला निगेटिव है, राइट वाला पॉजिटिव इलेक्ट्रोड है। इलेक्ट्रॉन गोज फ्रॉम, इलेक्ट्रॉन कहां से कहां चले गए, लेफ्ट टू राइट है। करंट कुठून आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे। झालं सेल रिप्रेझेंटेशन, झालं ईएमएफ ऑफ सेल, या हाफ सेल रिएक्शन झाल्या बेटा, ही नेट सेल रिएक्शन झाली। पर आता इथं तुम्ही साधं इथं डोकं वापरू शकता का नाही पहा बेटा, मला सांगा मैग्नीशियम कॉपरला रिप्लेस करू शकते बेटा? एक मेटल दूसरे मेटल को रिप्लेस कर सकता है उसी के सॉल्ट सोल्यूशन से, बरोबर आहे। आता तुम्ही सर आम्ही कसं लक्षात ठेवायचं, मला सांगा या सिरीज मध्ये मला सांगा ठीक आहे, या सिरीज मध्ये मला सांगा खालचा एलिमेंट जे ही रिएक्शन आहे आपली, मॅग्नेशियम रिप्लेस कॉपर आहे, ठीक आहे। तर खालचा एलिमेंट जे बरोबर आहे वरच्या एलिमेंटला रिप्लेस करू शकते। मॅग्नेशियम रिप्लेसेस कॉपर फ्रॉम इट्स सॉल्ट सॉल्यूशन, यस। तो नीचे वाला एलिमेंट ऊपर वाले एलिमेंट को उसके सॉल्ट सॉल्यूशन से रिप्लेस करता है, तो रिएक्शन स्पॉन्टेनियस है, ईएमएफ प्लस है। आलं इथं? तर अजून एक एक्झाम्पल घेतो, अजून एक एक्झाम्पल इथं सांगू म्हणजे तुमच्या लक्षात राहील कशा पद्धतीने काय नाही ते म्हणा, ठीक आहे। एक इलेक्ट्रोड आपण अजून आता सध्या फक्त मेटल घेतले बरं, इलेक्ट्रोड मध्ये मेटल मेटल आयन इलेक्ट्रोड या केस मध्ये पहा, नीट लक्ष द्या बेटा, इलेक्ट्रोड मध्ये काही इलेक्ट्रोड ऍक्टिव्ह आहेत, काही इनर्ट आहेत बेटा। आपण कोणता घेतला तर मेटल मेटल आयन इलेक्ट्रोड घेतला, झिंक डीप्ड इन इट्स ओन आयन, मेटल मेटल आयन इलेक्ट्रोड, कॉपर डीप्ड इन इट्स ओन आयन,
metal ion electrode. Magnesium deeped in its own ion, metal ion electrode. ठीक है, चलो और एक एग्जांपल लेंगे व्होल्टॅक सर्किट. अजून एक पहा, आता अजून एक एक्झाम्पल इथं पहा बेटा, नीट लक्ष द्या पाहिजे. इथं पहा, मी दोन इलेक्ट्रोड घेतले बेटा, एक पीबी आणि दुसरा घेतला कॅडमियम बेटा. ठीक आहे, आता हे सेल कन्स्ट्रक्ट करायचं. मग इथून प्रश्न चालू होते, सर लेफ्टला कोण आहे, राईटला कोण आहे. तुम्हाला याच्या व्हॅल्यू इथं माहिती आहेत आता. ठीक आहे, आता याच्या व्हॅल्यू कशात पहा, इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या. इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ कोणता, लेड, पीबी. ठीक है, कितना वैल्यू वो, पीबी की वैल्यू कितनी है, -0.13 है. ठीक है, दूसरा इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ कौन है, कैडमियम है. ये स्टैंडर्ड है बरोबर वैल्यू, लक्षात ठेवा. स्टैंडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ लेड ही आहे. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेंशियल म्हणजे रिडक्शन पोटेंशियल बेटा, कारण सगळ्या रिडक्शनच्या व्हॅल्यू आहेत ना, आणि आपण त्या स्टँडर्ड कन्सिडर केलेल्या आहेत. पहा कॅडमियमची व्हॅल्यू किती आहे, कितना बेटा कॅडमियम का व्हॅल्यू -0.40 आहे. याचा अर्थ असा रिप्रेझेंट केला म्हणजे काय, हे इलेक्ट्रोड पोटेंशियल आहे, स्टँडर्ड आहे. बर, तुम्ही याला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकता, पीबी प्लस प्लस सिंगल व्हर्टिकल लाइन पीबी -0.13 प्लस वरून 0 प्रोसेस रिडक्शन आहे. झालं इथं. इसी को मैं ये फॉर्म में रिप्रेजेंट कर सकता हूं, CD प्लस प्लस सिंगल वर्टिकल लाइन CD -0.40. एनी प्रॉब्लेम. आता मला सांगा, तुमच्याकडे दोन इलेक्ट्रोड पोटेंशियल आहेत बेटा, दोन इलेक्ट्रोड बराबर आहे. अब सेल कंस्ट्रक्ट करना है. लेफ्ट में कौन है, या दोघांमध्ये लेफ्टला कोण घेतो बेटा आपण, सांगितलं ईएमएफ सीरीज मध्ये सेल कंस्ट्रक्ट करताना. नीचे वाला लेफ्ट है, नीचे वाला लेफ्ट है, ऊपर वाला राइट है. म्हणजे राइट साइडला कोण येणार आहे, या दोघांमध्ये राइट साइडला कोणता लेड येणार आहे, लेफ्टला कोणता येणार, कॅडमियम आहे बेटा. झालं इथं. ठीक आहे, चला सेल कन्स्ट्रक्ट करू. चला इथं पहा बेटा, अजून एकदा कौन है ये, यहां ऊपर वाला राइट है, नीचे वाला लेफ्ट है. यहां हमने लिया कैडमियम विच इज डीप्ड इन इट्स ओन आयन CD प्लस प्लस. इसी का सॉल्ट सॉल्यूशन लिए, कॉन्सेंट्रेशन 1 मोलार. यहां हमने लिया क्या, पीबी, उसी के सॉल्ट सॉल्यूशन में पीबी प्लस प्लस, कॉन्सेंट्रेशन कितना 1 मोलार. ठीक है ना, राइट पॉजिटिव है, लेफ्ट निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. झालं. बर, सेल कन्स्ट्रक्ट करा. आता इथं सेल रिप्रेझेंटेशन करा. चला सेल रिप्रेझेंटेशन, अब सेल रिप्रेझेंटेशन करो. क्या है, CD सिंगल वर्टिकल लाइन CD प्लस प्लस है, 1 मोलार है. डबल वर्टिकल लाइन है, PB प्लस प्लस है, सिंगल वर्टिकल लाइन PB है, कॉन्सेंट्रेशन 1 मोलार है. सेल रिप्रेझेंटेशन, एनी प्रॉब्लेम. आता मला सांगा यांच्या हाफ सेल रिएक्शन. लेफ्ट वाला ऑक्सीडेशन है CD प्लस 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 2 इलेक्ट्रॉन है, ये ऑक्सीडेशन है. ऐड कहां, एनोड है. कैथोड पे रिडक्शन है. राइट साइडला जे त्याचे आयन इलेक्ट्रॉन गेन करणार, PB प्लस 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 2 इलेक्ट्रॉन गिव्स PBA. टोटल सेल रिएक्शन CD प्लस PB गिव्स CD प्लस 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 PBA.
आहे बेटा, एनी प्रॉब्लेम याच्यात? बर, आता याला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो, सीडी प्लस PbSO4 ह्यूज CdSO4 प्लस Pb, सल्फेट आयन का कोई इफेक्ट नहीं होता। बर, रिएक्शन स्पॉन्टेनियस या नॉन स्पॉन्टेनियस है? त्याच्या ईएमएफ वरून पाहू बेटा, ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू, ठीक आहे, आता पहा बेटा दोन्हीच्या व्हॅल्यू कोणत्या आहेत? आपल्या स्टँडर्ड रिडक्शनच्या आहेत, बरोबर आहे? आपण म्हणतो सर कोणाचं रिडक्शन पोटेंशियल जास्त है? गेन करने की टेंडेंसी किसकी ज्यादा है? ऊपर वाले की है। ऊपर वाला राइट है, ये राइट है, गेन करने की इसकी टेंडेंसी ज्यादा है, बरोबर आहे? हे इथं पहा, ये ऊपर इसकी व्हॅल्यू ज्यादा है, इसकी व्हॅल्यू कम है, म्हणून आपण काय म्हणतात इथं इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ कोण आहे? पीबी हायर मायनस कोण आहे इथं? दूसरा सीडी है, ये राइट हैंड इलेक्ट्रोड है, लेफ्ट हैंड इलेक्ट्रोड है, ये कैथोड है, यहां एनोड है। अब इसका व्हॅल्यू पुटअप कर दो, व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर मला सांगा काय येणार तुमची? -0.13 आणि माइनस इन ब्रैकेट -0.40, आने वाला आंसर प्लस है या माइनस है? प्लस आहे, म्हणजे रिएक्शन काय झाली? कॉन्टिन्युअस आहे, म्हणजे फॉरवर्ड रिएक्शन स्पॉन्टेनियस है, बैकवर्ड रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस है, थर्मोडायनामिक झाला है। पाहिलं ना, कोई भी रिएक्शन एक डायरेक्शन में स्पॉन्टेनियस है तो दूसरे डायरेक्शन में क्या है? नॉन स्पॉन्टेनियस है। चला फॉर्म्युला चेंज केला बेटा आता आपण, मला सांगा मी जर हा फॉर्म्युला वापरला, EMF ऑफ सेल इज इक्वल टू ऑक्सिडेशन पोटेंशियल प्लस रिडक्शन पोटेंशियल। चला लेफ्टला कोण आहे? कॅडमियम आहे, राईटला कोण आहे? लेफ्ट वाला जे त्याचं ऑक्सिडेशन आहे। बर, आता मला सांगा आपल्या इथं तर व्हॅल्यू निगेटिव्ह आहे दोन्ही, सॉरी दोन्ही रिडक्शनच्या व्हॅल्यू आहेत। इथं व्हॅल्यू रिडक्शनची पीबीची माहिती आहे, पीबीची किती व्हॅल्यू आहे? तर -0.13 आहे, बरोबर आहे का? आता मला सांगा, मला याची ऑक्सिडेशन पोटेंशियल व्हॅल्यू पाहिजे। इथं पहा कॅडमियमची ही जी व्हॅल्यू आहे ही कशाची व्हॅल्यू आहे? रिडक्शनची, यस बरोबर आहे, म्हणजे ही व्हॅल्यू आहे त्याची, ही पहा सीडी है ना, या सीडी प्लस प्लस सिंगल वर्टिकल लाइन सीडी इज इक्वल टू ही व्हॅल्यू बेटा -0.40 ही, ठीक आहे? आता आपल्याला ऑक्सिडेशन पाहिजे, फक्त साइन चेंज होणार, मायनसच्या ऐवजी काय येणार? प्लस, आणि 0 पॉइंट काय येणार? 40। पहा येणार आन्सर काय आहे, प्लस येईल का मायनस? वही आंसर है दोनों का, स्पॉन्टेनियस या नॉन स्पॉन्टेनियस है? चला अजून एक एक्सपेरिमेंट करायचा, नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल देऊ बेटा। यस, करता येईल बेटा।
तुम्हाला परीक्षेमध्ये जर 2 इलेक्ट्रोड पोटेन्शियलच्या व्हॅल्यू दिलेल्या असत्या आणि त्याच्यावरून तुम्हाला हाफ सेल, 2 हाफ सेल, नेट सेल, ईएमएफ विचारू शकतात बेटा. कसं? फॉर एक्झाम्पल पहा, इथं नीट लक्ष ठेवा. समजा तुम्हाला व्हॅल्यू दिली इथं, या पहा, इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॉपर, म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच आहे. याला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं तरी चालते, सीयू प्लस प्लस, सिंगल व्हर्टिकल लाईन सीयू. ठीक आहे. ही कॉपरची तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे 0.34 1. आणि दुसरी तुम्हाला व्हॅल्यू दिलेली आहे इलेक्ट्रोड पोटेंशियल ऑफ एल्यूमिनियम. है एल्यूमिनियम का Al+3 सिंगल वर्टिकल लाइन Al, यहां माइनस होगा ये मेरे ख्याल से 1 2 3 4 1 2 3 4 -1.66. ठीक है. सेल कंस्ट्रक्ट, लेफ्ट ला कौन, राइट ला कौन, ऑक्सिडेशन किसका, रिडक्शन किसका, बोलो आप मुझे. आता मला सांगा, ईएमएफ सीरीज में नीचे वाला कहां आएगा? नीचे वाला लेफ्ट या राइट है? बोलो. नीचे वाला लेफ्ट है. नीचे कौन है? एल्यूमिनियम है. यहां एल्यूमिनियम आए, आला बेटा इथं एल्यूमिनियम आयन है, Al+3 आहे. याचं कोणतं सॉल्ट सोल्युशन घ्या, 1 मोलार आहे. ठीक आहे बेटा. आता मला सांगा, इथे घेतला आपण दुसरा कोणता? कॉपर आहे. कॉपर डीप केला कॉपर सल्फेट मध्ये, कॉन्सन्ट्रेशन मैंने लिया 1 मोलार. चला, लेफ्ट, नीचे वाला निगेटिव है, नीचे वाला लेफ्ट है, ऊपर वाला राइट है, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे. ऑक्सिडेशन कोणाचं आहे? लेफ्ट या राइट आहे? जे खाली एलिमेंट आहे बेटा, जे इलेक्ट्रोड आहे ते काय होणार? लवकर इलेक्ट्रॉन लूज कर. इलेक्ट्रॉन कौन लूज करेगा? चलो, ये अगर इलेक्ट्रॉन लूज करेगा, पहा बेटा, Al gives Al प्लस 3 इलेक्ट्रॉन है, प्रोसेस ऑक्सीडेशन है. जिस इलेक्ट्रोड पे ऑक्सीडेशन होता है वो एनोड है. ठीक है. कैथोड रिडक्शन है. राइटला जे इलेक्ट्रोड आहे त्याचे आयन इलेक्ट्रॉन गेन करतात बेटा. राइटला कौन है? तो कॉपर है. कॉपर आयन ये इलेक्ट्रॉन गेन करेगा, 2 पॉजिटिव चार्ज है, ये Cu है. आता मला सांगा, रिएक्शन बैलेंस है का बेटा? जितने इलेक्ट्रॉन लूज किए उतने गेन करना चाहिए. बैलेंस तो करा लागल, बराबर है का? अब बैलेंस करने के लिए मुझे बात बताओ. चलो यहां हमने 2 Al लिए, यहां अभी हमने 2. इथं मला सांगा 3 च्या ऐवजी किती येणार आता? झालं इथं. आता एक कॉपर आयन 2 इलेक्ट्रॉन गेन करायला बेटा. तर आपल्याला इथं किती कॉपर आयन पाहिजे बेटा? 3 आहेत. चलो यहां 6 इलेक्ट्रॉन है, ये हुए 3. रिएक्शन बैलेंस. अब टोटल सेल 2Al प्लस 3Cu प्लस प्लस gives 2Al प्लस 3 ठीक है. पर आता स्पॉन्टेनियस या नॉन स्पॉन्टेनियस, ईएमएफ ऑफ सेल इज इक्वल टू
दोन्हीच्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत, दोन्हीच्या स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल आहे. बरोबर आहे. आपल्याला फॉर्म्युला हाच वापरायचा आहे. किसका रिडक्शन पोटेंशियल ज्यादा है? रिडक्शन पोटेंशियल किसका ज्यादा है? राइट हैंड इलेक्ट्रोड है माइनस लेफ्ट हैंड इलेक्ट्रोड है. अला कॉपर है, एल है, कॉपर 0.34 है, माइनस माइनस 1.6 है, आने वाला आंसर प्लस है. रिएक्शन स्पॉन्टेनियस है. म्हणजे याचा अर्थ ॲल्युमिनियम रिप्लेस कॉपर फ्रॉम इट सॉल्ट सोल्युशन आहे. क्लियर है. आता ये जरा हाफ सेल रिएक्शन, ये हुआ हाफ सेल, ये हुआ टोटल सेल, ये हुआ ईएमएफ ऑफ सेल. बरोबर आहे. सेल रिप्रेझेंट करा बरं. कशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करणार बेटा? मला सांगा. रिप्रेझेंटेशन मध्ये आपण एल आहे, सिंगल वर्टिकल लाइन एल प्लस प्लस है, कॉन्सेंट्रेशन 1 मोलार है, ये निगेटिव इलेक्ट्रोड है, यहां कॉपर पॉजिटिव इलेक्ट्रोड है, इसका भी कॉन्सेंट्रेशन कितना 1 मोलार है. सिंगल वर्टिकल लाइन का सांगते? या दोघांमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. या हाफ सेल मध्ये, कारण इथं घेतला एक ॲल्युमिनियम हाफ सेल, दुसरा घेतला कॉपर हाफ सेल. डबल वर्टिकल लाइन डायरेक्ट या इनडायरेक्ट कॉन्टैक्ट है. इलेक्ट्रॉन गोज फ्रॉम, या इलेक्ट्रॉन कहां से कहां चले गए, एंड करंट आलं का? एनी प्रॉब्लेम यहां? अजून एक एक्झाम्पल घेऊ बेटा. लक्षात आलं? चालते. अजून एक एक्झाम्पल पहा बेटा. झिंक अँड ॲल्युमिनियम. आता मला याचा सेल कन्स्ट्रक्ट करायचा बेटा. मला एक सांगा, हे इथं ही रिएक्शन, ही व्हॅल्यू आहे, ही ॲल्युमिनियम. ठीक आहे. लेफ्टला कोण येईल बेटा? राईटला कोणता इलेक्ट्रोड आहे? लेफ्टला कोण, राईटला कोण? घेतला बेटा इथं, हा झाला एल आहे. पर सॉल्ट सोल्युशन घेतला, ॲल्युमिनियम आयन आहे, किती 1 मोलार आहे सॉल्ट सोल्युशन. राइट कोणता इलेक्ट्रोड आहे बेटा? राइटला झिंक आहे, विच इज इन कॉन्टॅक्ट विथ इट्स ओन आयन, कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार आहे. ठीक आहे. मला सांगा, ऑक्सीडेशन, पहले ऑक्सीडेशन किसका होगा? ये तो लेफ्ट है, निगेटिव इलेक्ट्रोड है, ये पॉजिटिव इलेक्ट्रोड है, ये राइट है, बराबर है, ये लेफ्ट है. ठीक है. आता ऑक्सिडेशन कोणाच होणार बेटा? एल, एल का ऑक्सीडेशन हुआ,
Al+3 इलेक्ट्रॉन है, बरोबर आहे, आहे का? बर, त्याच्यानंतर आता हे झाला एनोड बेटा. कैथोडला रिएक्शन, कैथोड को जो भी है वो अपना, अगर ये इसने इलेक्ट्रॉन लूज कर दिया, एक मेटल ने इलेक्ट्रॉन लूज कर दिया तो दूसरा आयन इलेक्ट्रॉन गेन करेगा. अब आयन कौन है? तो यहां जिंक है, चलो जिंक आयन है, ये दो चार्ज है, जिंक है, बैलेंस का रिएक्शन, एक ऑक्सीडेशन है दूसरी रिडक्शन है, ये ऑक्सीडेशन हाफ सेल रिडक्शन हाफ सेल, बैलेंस नहीं है. चलो अगेन मैंने यहां मल्टीप्लाई कर दिया, कितने से? 3 है, यहां भी 3 है, तो यहां कितने आएंगे आप बोलो? 6 इलेक्ट्रॉन है. चलो यहां एक जिंक आयन का, एक जिंक आयन ने 2 इलेक्ट्रॉन गेन कर दिया, तो कितने जिंक आयन चाहिए? 3 है, तो यहां 6 है, यहां 3 है, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन गेट कैंसल है, 3Al+3, गलत 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 करें, नहीं गलत ही हुआ ना, गलत हुआ, गलत, कहां गलत हुआ? हाँ, Al है, यूज Al+3 इलेक्ट्रॉन है, या यहां 2 चाहिए, ये 2, ये 2, और यहां 6 है, ये 2Al+3+6 इलेक्ट्रॉन. आप राइट है, बरोबर आहे का गीता? पुढे Cu+++2 इलेक्ट्रॉन, नहीं Cu नहीं लिया हमने, कौन सा लिए? Zn+++ इलेक्ट्रॉन घेऊ, Zn आहे, तोड इथं 3 घेतो, तर इथं हे 6 आणि इथं 3, आता राईट आहे, हे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन गेट कॅन्सल आहे. अब 2Al+3 Zn++ यूज 2Al+3+3 Zn, क्लियर है? चलो हाफ सेल टोटल सेल, चलो बोलो सेल रिप्रेजेंटेशन, सेल रिप्रेजेंटेशन कर दो जल्दी. सेल रिप्रेजेंटेशन में कौन है? तो Al है, सिंगल वर्टिकल लाइन Al3+ आयन है, 1 मोलार कॉन्सेंट्रेशन है, डबल वर्टिकल लाइन है, Zn++ है, 1 मोलार कॉन्सेंट्रेशन है, सिंगल वर्टिकल लाइन Zn है, पॉजिटिव इलेक्ट्रोड है, ये निगेटिव इलेक्ट्रोड है, ये इलेक्ट्रॉन से यहां, ये यहां करंट है. बर, मला सांगा ईएमएफ ऑफ सेल. हा, चला हायर रिडक्शन किसका? यहां जिंक के राइट हैंड इलेक्ट्रोड माइनस लेफ्ट हैंड इलेक्ट्रोड है, जिंक का वैल्यू कितना है? -0.76 है, माइनस माइनस ये हुआ प्लस है, आने वाला आंसर प्लस है. रिएक्शन स्पॉन्टेनियस या नॉन स्पॉन्टेनियस? आलं का लक्षात? अभिषेक, चिन्मयी, अवघड आहे का?